6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे. या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वी वर्गाकडे आहे. माझा मित्र साहिल याने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्याला विनंती करते. या पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. आता आपण या दोन थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया. तर इयत्ता 6वी क च्या वर्गातील आदित्य आपले विचार मांडले. शुभ सकाळ. माझे नाव आदित्य मस्के आहे. मी आता 6वी क मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला महात्मा फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगणार आहे की तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. महात्मा ज्योतिबा फुले यांचं पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले हे होते. त्यांचा जन्म 1 एप्रिल 1827 साली झाला. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण गावी झाला. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई व वडिलांचे नाव गोविंदराव असे होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले हे होते. शेतकऱ्याचा असूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारक चळवळीत प्रेरणा मिळाली. मुलांसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले, पण तरी ते आपल्या विचारांपासून डगमगले नाही. त्यांच्या या कार्यामुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि स्त्रिया ही शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबर देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. अशा या थोर क्रांती सूर्याला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. धन्यवाद. धन्यवाद आदित्य. यानंतर इयत्ता 6वी क च्या वर्गातील उज्मा आपल्या विषयावर होता. बाबासाहेबांचे सर्व जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. ते पुस्तकात खूप प्रमाणाचे वाचनामुळे त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. या थोर कर्तृत्ववान घटनेच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद उज्मा. आता मी यशला आपले विचार मांडण्यास पुढे बोलवत आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव यश संतोष काळे. मी आता 6वी क मध्ये शिकत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी, देशासाठी प्रचंड कार्य केले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विधवा विवाह प्रोत्साहन दिले. अनाथ चळवळ काढली. सर्वांनी शिकावे या चळवळीने ते होरात्र झटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिली व सिद्धार्थ कॉलेजाची स्थापना केली. विधवा वसतिगृह निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकांसारखा दुसरा वितरणाचा त्यांनी संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्या दोन व्यक्ती आपल्यासाठी स्तंभ आहेत. त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद यश. आता आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार मांडले. कवी विंदा करंजी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात द्यावे, देणाऱ्याचे हात द्यावे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकही विद्यार्थी शाळा बाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करतो. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद साहिल. आता आभार प्रदर्शन आरोही करेल. आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच आमच्या वर्ग शिक्षिका श्रीमती मडके मॅडम यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेच्या जोंधळे मावशी यांनी आम्हाला व्यासपीठ व्यवस्था केली. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेच्या जोंधळे मावशी यांनी आम्हाला खूप मदत केली. म्हणूनच आम्ही मुलांची अगदी व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो. आराध्या वृंदाने अतिशय छान सूत्रसंचालन केले.